तर सोलापुरातली ही दृश्य आपण बघू शकतोय। शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते विरोध करताना दिसतात, त्यांना ताब्यात घेतलेला आहे। महामार्गाला विरोध केला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। जेव्हा त्यांना ताब्यात घेतले त्यावेळेला ते जमिनीवर बसून आंदोलन करताना दिसतात आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? आक्रमक पद्धतीने आंदोलन होतंय, नेमकं कशासाठी हे आंदोलन आहे, काय आहे आंदोलकांचं म्हणणं? ज्ञानेश्वर स्वाभिमानी शेतकरी संघटना बोला कोकाटे यांना विरोध करत होते। त्यांनी पीक विम्याच्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा विरोध म्हणून त्या ठिकाणी निषेध आहे ते त्यासाठी आंदोलन आहे ते करण्यात येत होतं। मात्र पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सर्किट हाऊस या शासकीय या बाहेर आहे तो हा सगळा झटापट आपल्याला आहे ते दिसून येते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। ते माणिकराव कोकाटे यांचा या ठिकाणी विरोध करताना या ठिकाणी पाहायला मिळाले होते। माणिकराव कोकाटे यांचा आज कोल्हापूरमध्ये दौरा आहे। कृषी विभागाचे ते आढावा बैठक घेणार आहेत। मात्र तत्पूर्वी पीक विम्याच्या बाबत शेतकऱ्यांना भिकारी असं संबोधलं होतं आणि आता त्यांच्यावरती जो आरोप होते त्या आरोपावरून ते स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या ठिकाणी निषेध आंदोलन केलं होतं। मात्र पोलिसांनी हे आंदोलन आता हाणून पाडलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी ताब्यात आहे ते घेतलं जातं ते आणि त्यामुळे हे सगळे आंदोलक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रतिक्रिया देतात, ते काय म्हणतात नेमकं पाहूया। उचल मागण्या या सगळ्या कार्यकर्त्यांची केलेली आहे आणि पोलीस गाडीमध्ये घालून त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतल्याचं आपल्याला या दृष्टीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। विशेष स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी प्रश्नावरून आक्रमक नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि कृषी मंत्री आज कोल्हापूरमध्ये येत असताना सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलं होतं। शासकीय विश्राम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सकाळपासून घेत येते। तर आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत तिकडचे अपडेट पोहोचवत आहेत। कोल्हापुरातील सर्किट हाऊस या ठिकाणी विरोध केला जातो। या कार्यकर्त्यांना, या आंदोलकांना आता ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी, पण तरीही त्यांनी इथं आपला निषेध नोंदवल्याचं पाहायला मिळालं आहे।